नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचं. हे बघा, कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं हा QR कोड आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं. कोण तुमचा नेता बिता कोण काय करत नाही रे बाबांनो. काय सुद्धा तुम्हाला हे ऑनलाईन कार्यालय चालू झालं. ज्यांना मेंबर व्हायचं आहे मराठी लोकांनी ताबडतोब व्हायचं. हा QR कोड जर तुम्ही स्कॅन केला ना तर तुमची साईट खुलते. हे बघा, ही साईट बघा. बघा, आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या साईटवरती अर्ज भरायचे. कोण तुम्हाला RTOवाले वगैरे कोण काही बोलणार नाहीत. मुख्यमंत्री बी काय बोलणार नाहीत बाबांनो. आणि तुमचं नेतं तर बिलकुल बोलणार नाही. त्यांच्या पोटात दुखायला लागले ते तर म्हणते ऑफलाईन द्या. कशाला पाहिजे. ऑनलाईन फंक्शन आहे. रिक्षा टॅक्सी चालकाने हिचं कल्याणकारी बोर्डाचं सभासद व्हा जावा. कोड नंबर आहे त्याला. आणि कोड नंबरवर जर तुम्ही भरलं ना तर हे करायचं. आपण ह्याच्यासाठी भयंकर प्रयत्न केला रे बाबा. कुणीही केलेलं नाही. नुसतं जी आपलं वर्गणी काढायची आणि ही करायचं आणि झोल करत बसायचं. आणि त्याच्यामुळं तुम्हाला कल्याणकारी मंडळ हे स्थापन झालेलं आहे. कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला 13 योजनेचा लाभ मिळेल. हे बघा, हे सगळे. आणि आपण पहिल्यांदाच एक 10 बोर्डसुद्धा आम्ही लावलेली होते चांगले 6x8 करून RTO कार्यालयातनी सगळ्या ठिकाणी. म्हणून कुठेतरी 2-3 हजार फॉर्म आलेले आहेत. आणि लोकांचा हा अपप्रचार करतात. कल्याण आता बी मी जवळजवळ 50 बोर्ड छापले आहेत. प्रत्येक RTOला 2-3 आणि पत्र आम्ही देतो. बाबांनो, लावा. लोकांना माहिती झालं पाहिजे. लोकांनी अर्ज झालं पाहिजे. रिक्षावाल्याला कुठेतरी न्याय मिळेल. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. आता आज मी दहिसर RTOला 2 बोर्ड दिले आहेत. भाईंदर RTOला दिलेले आहेत. उद्याच्याला मी विरार RTOला 2 देणार आहे. अंधेरी, वडाळा. म्हणजे हे 2-4 दिवस काम चालणार बाबांनो. आणि तुमची जरूरत आहे. आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ मात्र शेअर करा. व्हिडिओ शेअर करा. कोण तुमच्यासाठी कोण काही करत नाही रे बाबांनो. ते RTOवाले तर माल खाण्यात हे असतात. आणि तुमचे नेते जे आहेत ना, नेते बोलत असतात. आता RTOच्या समोर टेबल टाका. आता बघा, दहिसर RTO आता शिफ्टिंग होत आहे ना. गेले सगळे त्यांनी. हे तुमचं नेतं बी तिकडे जाणार. हे RTOच्या समोर पेपर घेऊन ये इकडे पासिंग करायला. पण पासिंगसुद्धा आता कुणाला करायचं नाही. प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरनं अपॉइंटमेंट घ्या. रिक्षाची खाली 800 रुपये फी आहे. त्या तुम्हाला अर्ज भरायला नाही आला तर 50 रुपये द्या. का कुणाला बी तिथं ऑनलाईन करायला. आणि फिटनेस तिकडे गाडी पासिंग करायची आणि ऑनलाईननं फिटनेस काढून घ्यायचं. तो झोल आता बंद RTOचा. आणि रिक्षा टॅक्सी चालकानं जर ऑनलाईननं आपलं काम केलं नाही, स्वतःची कामं केली नाहीत तर त्याला मात्र कुठलाही न्याय मिळणार नाही. आता नेता हे सगळं काय म्हणत बसायचं नाही. हे मात्र लक्षात ठेवायचं. ऑनलाईन करायला शिका. आपापल्या मोबाईलवरनं हे करा. हे बघा, हे कल्याणकारी मंडळ चालू झालेलं आहे. हे बघा, QR कोड अर्ज येतात लोकांचे. चुकी करू नका. रिक्षा टॅक्सी चालकाने मीटरनं व्यवसाय करा. हे मात्र लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिक्षा चालकांनी ऐकायचा पूर्ण आणि लगेच शेअर करायचा. प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा. जो सभासद होईल तोच अजेंड्यात राहणार आहे. बाकी कुठलं तुम्हाला मंडळाने सगळी जबाबदारी घेतलेली आहे. शासनाचे वरिष्ठ अधिकारी हे मंडळ पाहणार आहेत. आयुक्त दर्जाचा अधिकारी, मुख्य अधिकारी राहणार आहे. आणि ऑनलाईन हे कार्यक्रम चालू आहे बघा. ताबडतोब अर्ज भरा. ताबडतोब हा व्हिडिओ बी शेअर करा. आणि जर तुम्ही केले नाही तर जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला न्याय पाहिजे असला तर तुम्ही हे करायचं आहे. आमचा नेता म्हणतोय ना, आम्हाला कोण सांगत नाही ना, आमचा गुरु सांगत नाही. कुठलं गुरुन फिरून काय कोण कोणाचं नसतं आहे बाबांनो. ज्याला ह्या शासनाच्या योजनेत आनंद दिघे कल्याणकारी मंडळ. हे बघा, ही साईट आहे. भरा तुमचं. तुम्ही अर्ज भरायचं आहे. मोबाईलला भरा. तुम्हाला जर अर्ज भरायला आला नाही तर घरी तुम्ही हे करा. आणि 500 रुपये फी आहे, 1 टाईम फी. आणि 300 रुपये वार्षिक वर्गणी आहे. हे मात्र कोणी विसरू नका. आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आणि लगेच शेअर करायचा आहे. तुम्ही ते हे काय येतं आहे ना असं तसं मोकाशी काय म्हणतात आणि मोकाशीच काम करतात बाबा. काय करायचं आहे तर RTOवाले आणि फिरटीवाले काय सगळं ते ऑनलाईन आहे. हे पेपरलेस सेवेने, फेसलेस सेवेने सगळी कामं होतात तुमची. हे मात्र कोणीही विसरू नका. हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा. आणि हे बाबांनो, तुम्हाला रिक्षा चालकांनो माहिती पडावी म्हणून आम्ही ही बोर्ड छापून लावतो. काय तर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने शासनाच्या पाठीमागं लागून हा QR कोड करून घेतला आहे की बाबा मोबाईलवरनं जर तुम्ही QR कोड हा स्कॅन केला साईट खुलते. हे बघा, हे आनंद दिघे कल्याणकारी मंडळ. प्रत्येकानं आपापल्या मोबाईलनं ऑनलाईन भरा. तुम्हाला कुठेतरी न्याय मिळेल. हे मात्र विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याला लाईक बी करा आणि कमेंट बी करा. धन्यवाद.